नमस्कार, कशा आहात? म्हटलं चला आज नोट्स काढाव्यात, कारण चालू घडामोडी वगैरे जीकेचे विषय शिकवावे लागतात मला, त्याच्यामुळे जसा जसा वेळ मिळत असतो तसा तसा नोट्स काढत असतो. आज खऱ्या अर्थाने दिवस गाजवला तो म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा आवडता लाडका मथुरने. कारण नेहमी मथुर उजव्या साईडनं पळतो अशी त्याच्यावर टीका केली जात होती, मात्र आज मथुर डावीने सुद्धा पब्लिकला पळाला. खूप सुंदर वाटलं आणि खूप सुंदर शर्यत झाली. मथुर नेहमीप्रमाणे विजयीच ठरला, त्याच्यामुळे मथुरचं त्याचबरोबर राहुलभाई पाटील यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण खऱ्या अर्थानं मथुर हा त्यांचा जीव की प्राण आहे आणि अजून सुद्धा राहुलभाई हॉस्पिटलमध्येच आहेत. नक्कीच त्यांचं आणि माझं फोनवरून संभाषण झालं, त्यांना सुद्धा खूप छान वाटलं की कारण मथुर डावीनं पळत असताना शर्यत जिंकणे हे त्यांना सुद्धा स्वतः जर ते तिथं असते तर त्यांना सुद्धा अजून खूप आनंद झाला असता. पण नक्कीच लवकरच राहुलभाई पाटील आपल्याला मैदानात दिसतील. आणि अजून एक की मथुर आणि बकासूर एकत्र येणार असले आहेत असे बरेच सुतवाच मिळत आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला ही महाराष्ट्राची सगळ्यात लाडकी जोडी बिनजोडचा बेताज बादशाह मथुर आणि खऱ्या अर्थानं या बैलगाडी क्षेत्राचा देव असलेला बकासूर ही दोन्ही जोडी तुम्हाला एकत्र पाहायला मिळेल. आणि नक्कीच याची देही आणि याची डोळा हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि लवकरच आपण ही बिनजोड सुद्धा पाहू. त्याच्यामुळे बकासूर आणि मथुर एकत्र पळताना संबंध महाराष्ट्राला आवडेल आणि लवकरच हे स्वप्न तुमचं आमचं पूर्ण होणार आहे. आज मथुर छान पळाला, त्याबद्दल मथुरचं मी मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.